आता ह्या मोदकासारखं सगळ्यांनी गोड राहायचं, कोणी बी भांडायचं नाही माझ्या संगत. म्हणजे आम्ही भांडतो का तुझ्याशी? नाही, काय काय जण असतात भांडणारी. सुमन, सासूबाई अहो, तुम्ही नाही, ते मी माझ्या नवरोबाला म्हणले. एक मिनिट, तू कम मी, तूच भांडत होतीस माझ्यासोबत. झालं का, तुम्हीच भांडताय. बस बस, आता कोण कुणाशी भांडलं हे खरं खोटं ठरवण्यासाठी परत भांडण नको. हा मामा असं नाही. मग कसा? सुमे दाखव. वय ते बघा मामासाहेब, द्या. हे मोदक असा घ्यायचा, हे असा, त्यावर हे असं तूप टाकायचं आणि असं असं खायचं. मला आग बाई, आता आम्ही कसं खायचं ते बी सुमनच ठरवणार का? बरी आहे बाई तुझी हुकुमशाही. ताई मॅडम, तुम्हाला चालतंय का हे? हा असा मोदक फोडायचा. भांड तूप दे. अशी धार सोडायची. बरोबर ते बरोबर आणि चूक ते चूकच. काय सुमन? एकदम बरोबर बोलला बघा सासूबाई. तुला घेऊन घ्या पाटपाट. सुमी, अगं तू पण बस ना. नाही मामांजी, आज मी सगळ्यांनी जीव घालणार, मग मी जेवणार. सुमन, वाईच मोदक दे की अजून. समर, तू बोललास का राजीनाम्याचं? आज रात्री बोलतो मी. गोड शब्दात समज. हो. रागिणी, सर. हा रागिणी, काय झालं? आय एम सो सॉरी, एवढ्या रात्री असं एकट्याला तुम्हाला इथे बोलवलं, पण खरंच खूप महत्त्वाचं बोलायचंय. चुके, काय झालं? सर, उद्या संचालक मंडळाची मीटिंग बोलवली असं कळलं. हो, सुमीचा राजीनामा घ्यायचा ठरलाय. हे सुमीला सांगितलंय का तुम्ही? नाही, म्हणजे आत्ता सांगेन मी, पण मला नाही वाटत की ती विरोध करेल, कारण तिला स्वतःलाच हे प्रकरण फार वाढवायचं नाही अजून. ते लक्षात आलंय माझ्या. एकदा का सुमीनं राजीनामा दिला ना, सगळं सॉल्व्ह होईल. नाही सर, उलट अजून बिघडेल. म्हणजे सर, मी ना खूप विचार केला. सुमीचं येत्या काही दिवसातलं वागणं बघितलं. आपण खूप लवकर सुमीला चुकीचं ठरवलं का? म्हणजे सुमीच्या डोक्यात चेअरमन पदाची हवा आहे असं मला नाही वाटत. अगं पण तूच तर म्हटलीस की सुमीला सत्तेची चटक लागली म्हणून. आय एम सो सॉरी सर, आय वॉज कम्प्लिटली रॉंग. माझा अंदाज खूप चुकला सर. उलट ना, सुमीला चेअरमन पदाची बिलकुल हाव नाहीये. त्यापेक्षा मामासाहेबांना कधी एकदा चेअरमन होतोय असं झालंय. आणि त्यात आपल्या ताई मॅडम बंधू प्रेमापोटी त्यांनाच चेअरमन करायच्या प्रयत्नात आहेत. आणि म्हणून तर त्यांनी सुमीचं बोलणं मनाला लावून घेतलं असं नसेल ना सर? मम्मा खोटं कशाला बोलेल? आणि हे बघ,
मम्माच्या मनात सुमीविषयी आता अजिबात राग नाही. नाही 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 सर, आई मॅडम चुकीच्या आहेत असं मी म्हणतच नाहीये. उलट तुम्हीच विचार करा ना की समजा समजा उद्या बबनसाठी एखादी गोष्ट करायची वेळ आली तर सुमी मागचा पुढचा विचार करणार नाही. तसंच ताई मॅडम सुद्धा आपल्या लाडक्या भावासाठी मागचा पुढचा विचार करणार नाही ना. आणि सर डोंट गेट मी रॉंग, पण सुमीचं ते अपमानाचं बोलणं जरा ताई मॅडमने जास्तच मनाला लावून घेतलंय. आणि त्यात आपले मामासाहेब त्यांना जरा जास्तच भडकवत आहेत असं मला वाटतं. सॉरी सॉरी, म्हणजे मी हे सगळं तुमच्या सख्या मामाबद्दल बोलतेय, पण खरं सांगू का, मामासाहेब ना जरा अति उत्साही आहेत. म्हणजे त्यांना कळत नाही कुठे काय कसं बोलावं. त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना सर. म्हणजे मामा जरा जास्त उत्साही आहेत हे खरं आहे. कसं आहे ना सर, राजकारणात मोठमोठी पदं आपल्या माणसांना देणं हे नॉर्मल आहे, पण तुमचं राजकारण खूप वेगळं आहे ना सर. पद घरातल्यांकडे पाहुण्यांकडे जाण्याऐवजी योग्य व्यक्तीकडे जायला हवं. अँड आय एम सॉरी टू से दिस, बट तुम्ही तुमचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ एकत्र करताय असं मला वाटतं सर. मग तसं तर सुमीनं सुद्धा चेअरमन होणं चुकीचं आहे. नाही नाही सर, मला वाटतं उलट सुमी ही योग्य व्यक्ती आहे. तुम्हीच विचार करा ना, सुमी राजीनामा द्यायला का तयार होत नाहीये. कारण सुमीला माहिती आहे तिने जर राजीनामा दिला तर मामासाहेब कारखान्याचे चेअरमन होतील आणि कारखान्याची वाट लावतील. तुम्ही एवढ्या मेहनतीने वर आणलेला कारखाना डबऱ्यात जाईल, तुमचंच नुकसान होईल असं असं कदाचित सुमीला वाटत असेल. तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून तर ती कदाचित राजीनामा देत नसावी. सर, सुमी घरातल्यांविषयी कधीच वाईट किंवा चुकीचा विचार करणार नाही किंवा चहाड्या करणार नाही. तिच्या मनात जे आहे ती मनात ठेवेल, पण कोणाला बोलून दाखवणार नाही किंवा दुखावणार नाही. सर, घर एकत्र ठेवणं हे सुमीला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून कदाचित ती मामासाहेबांचं कारण देत नसावी. पॉसिबल. म्हणून सांगते सर, आधी खात्री करून घ्या. म्हणजे सुमीकडून राजीनामा घ्यायच्या आधी तिला नीट विचारा एकदा. सगळ्यांचा वाईटपणा घेऊन हे फक्त ती तुमच्यासाठी करते सर. आधी तुमच्यासाठीच ती चेअरमन झाली आणि आता तुमची इमेज खराब होऊ नये म्हणून ती हे चेअरमन पद सोडत नाहीये सर. म्हणून मला असं वाटतं तुम्ही एकदा नीट विचारावं तिला आणि मग योग्य तो निर्णय घ्यावा. एवढंच महत्वाचं बोलायचं होतं. ठीक आहे, बघतो मी. ओके. मी येतो तुला सोडायला. नाही नाही सर, मी मॅनेज करते. तुम्ही आधी नीट बोला सुमीशी. गुड नाईट सर. कुठे गेलता? कुठे नाही, इथेच होतो. खोट. मी अख्ख्या घरभर बघितलं, कुठंच नव्हतास तू. ठीक आहे, आता आलोय ना मी. काय बघतेस? माझी सायकल, तुझं इमान. होय, माझं तुझं काय ग? जे आहे ते आपल्या दोघांचं आहे. खरंच काय? खोटं कधी बोलतच नाही मी. तोंड बघितलं का अशात? आणि म्हणे कधी खोटं बोलत नाही. हं? झालं चोराच्या उलट्या बोंबा.
पायलट तुला खरंच वाटते का मी खोटं बोलले? सुमे, जाऊ दे ना आता तो विषय. आपली भांडणं मिटलीत की नाही आता? रात गई बात गई. पण तू माझ्या आळ घेतलास हेच माझ्या मनाला लय लागले बघ. मी गरीबा घरची असन काय, मी हायच गरीबा घरची पोर. पण मला कधीच हाव नव्हती पैशाची का चेअरमन पदाची. पण तू सुमे, जाऊ दे, सोडून दे तो विषय आता. नाही पाहिलं, आज मला बोलू दे माझ्या मनातलं. तर मला कधीच हाव नव्हती, हा ना आता बी नाही. पण तू का असं वागत होतास माझ्या संगत हेच मला कळत नव्हतं. तुला माहित आहे, आपलं लगीन झाल्यावर मला वाटलं होतं मी सायकलवाली, तू इमानवाला. ह्यो फरक आता आपल्यात नाही, पण ह्यो फरक हाय असं गेल्या काही दिवसात मला वाटायला लागलं होतं बघ. आपल्या बाबतीत गरीब श्रीमंत असा विचार मी कवा आला नाही माझ्या मनात. गेले 4-8 दिवस असं सारखं मनात येत होतं बघ माझ्या. मला वाटायला लागलं होतं आपण चुकीच्या घरात आलोय, चुकीच्या माणसाचा हात धरलाय. सुमे, अगं असं का बोलतेस तू? बघ, उगीच काही विचार करू नकोस. असं कधीतरी वागलोय का मी? मन चिंती ते वैरीने चिंती म्हणतात ते खरं आहे बघ. खरं तू बोलत नव्हतास तर काय विचार येत होतं माझ्या मनात. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि ह्याच्या पुढे असं विचार पण करायचा नाही, कळलं? हा, आता तू बोल तुझ्या मनातलं. ठीक आहे. सुमे, मी जर तुझ्याकडे राजीनामा मागितला तर देशील? पायलट, तू जीव माग, देणार. राजीनाम्याचं काय घेऊन बसलायस? मग तू राजीनामा द्यायला नाही का म्हणत होतीस? ते मी काय नाही, मला वाटलं मी राजीनामा नाही द्यायला पाहिजे. सुमे, मला खरं काय ते ऐकायचंय. तू आत्ताच म्हटलीस की जीव मागितलं तरी दे, मग राजीनामा काय चीज आहे? मग त्यावेळी काय होतं? पायलट, जाऊ दे की, दे इशे सोडून. नाही सुमे, मला खरं कारण सांग. अरे काय नाही, ते मी उगा हटवादीपणा केला. खोटं. सुमे, मला खरं काय ते ऐकायचंय. अरे मी खरंच सांगते. ठीक आहे, आता मला फक्त हो किंवा नाही इतक्यातच उत्तर द्यायचं. तू राजीनामा दिल्यानंतर मामा कारखाना सांभाळू शकतील? अरे आता मी कसं सांगू? हो किंवा नाही? नाही. तू माझ्यासाठी राजीनामा देशील? सांगितलं की. हो किंवा नाही? हा. चला आता आराम करा. उद्या कारखान्यावर एक महत्वाची मीटिंग आहे बरं का आपल्याला. एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. काय? उद्याच उद्या. आता आराम करायचा फक्त. मागच्या काही दिवसात समर साहेबांनी या प्रकरणाचा खूप विचार केला.
आज ते त्यांचा निर्णय सांगणार आहे. तुमच्या सगळ्यांचा या निर्णयाला पाठिंबा असेल अशी आशा आहे माझी. हो, अशा काय म्हणताय ताई मॅडम? समर साहेबांचा कुठलाही निर्णय असू दे, आम्ही त्याला डोळे झाकून पाठिंबा देणार. हो ना, आणि समर साहेबांना आम्ही नेता मानलंय, त्यामुळे ते जे म्हणतील तसंच होणार. काय चेअरमन मॅडम, तुम्ही देणार की नाही पाठिंबा समर साहेबांना? हा, समर साहेब जो काय निर्णय घेतील त्याला पाठिंबा देणं माझं कर्तव्यच आहे. म्हणजे राजीनामा मागितला तरी देणार ना? मामासाहेब, अहो यांनी जीव द्यायला सांगितला तर जीव बी दे. राजीनामा काय घेऊन बसलाय? वा 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 वा, असा विश्वास, असं प्रेम पाहिजे आपल्या नेत्यावर. समर साहेब, तुमचा निर्णय जाहीर करा. तर मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय आणि आत्ताच्या परिस्थितीत तरी पुन्हा कारखान्याचा चेअरमन होणं मला योग्य वाटत नाही. आणि कारखान्याच्या चेअरमन पदासाठी आता फक्त एकच व्यक्ती मला योग्य वाटते, आणि ती व्यक्ती म्हणजे सुमन मंत्री पाटील. सो सुमन मंत्री पाटील याच कारखान्याच्या चेअरमन राहतील. समर, इतकंच नाही मामा, आज मी सुमीला आपल्या महिला आघाडीची प्रमुख म्हणूनही घोषित करतोय. मला खात्री आहे की सुमन मॅडम या दोन्ही जबाबदाऱ्या नीट पार पाडतील. आता फक्त तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. साहेब, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एकदम बरोबर निर्णय. अभिनंदन सुम मॅडम. अभिनंदन अभिनंदन. आज मी सगळ्यांसमोर जाहीर करते की समर साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी खरा करून दावणार. फक्त तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा. हो नक्कीच. चला निघूया. ताई मॅडम, तरी मी म्हटलं होतं तुमचं राजकारण चुकतंय चुकतंय, ऐका माझं. ऐकलं नाही. बघितलं केवढ्याला पडलं तुमचं राजकारण. चल नरसू. हो चेअरमन मॅडम, हा थांबा की, किती भाव खाताय? खाणार. हो चेअरमन मॅडम, मला थोडा वेळ द्या ना प्लीज प्लीज. चेअरमन मॅडम कडे अजिबात येळ नाही. तुम्हाला जे काय बोलायचंय ते असंच पळत पळत बोला. या. तुम्ही थांब ना यार, उगाच शायनिंग मारू नकोस. पायलट, मी नाही थांबणार आणि मी शायनिंग बी मारणार, कारण मी चेअरमन आहे. चेअरमन याला म्हणतात डोक्यात हवा जाणं. कसं समज? तुम्ही थांब ना यार. नाही थांबणार. तू तू पकडून जाऊ मला. या. सुमे, हा तुम्ही थांब ना. नाही. ये. बाई, दमलं वाटतं मुख्यमंत्री साहेब. नाही तर काय,
बरं माफ करा मुख्यमंत्री साहेब, कान पकडून बैठका काढू काय? हो खरंच? हो काढ ना. या. हे सुमे सुमे काय वेडी आहेस का? अगं चेअरमन मॅडम आणि भावी मिसेस मुख्यमंत्री यांनी असं कान धरून उठाबशा काढणं शोभतं का? पायलट